सर, आपण उपोषणाला बसलेला आहात, नेमकी आपली काय मागणी आहे? शाळेच्या ग्राउंड मधलं ते कॉन्क्रिटीकरण करण्यात दिसतं. आपल्या शाळेचं ग्राउंडमध्ये इंटरनॅशनल आणि भारतातले मोठे खेळाडू खेळायला यावेत म्हणून आपण प्रयत्न करतोय. आपल्या शाळेला ग्राउंडला जागा कमी पडते, ही जागा आमचीच आहे आणि ही आपण जी बघतोय, तर आपण त्यांना काय सांगतो की आत्ता इथं रस्ता केला तर ती वाया जाणार आहे, तर तुम्ही तिकडनं रस्ता करा. ही साधी मागणी. आज तुम्हाला मागाशी मी की आजच्या मोबाईलच्या युगामध्ये मुलं खेळली पाहिजेत. सोशल मीडिया, टी व्ही, इंटरनेट या सगळ्यातनं मुलांना बाहेर काढायचं असेल तर मुलांना ग्राउंडशिवाय पर्याय नाही. आपण नुसतं बोलतो पण पुढच्या पिढीसाठीच आम्ही भांडतोय, आम्ही स्वतःसाठी काही करत नाही आहे. मी त्यांना विनंत्या केल्या, पत्र दिलं, इथल्या अनेक लोकांशी बोललो, सांगितलं, पण त्यांनी हा करू, बोलू, आम्ही काम नाही करणार आणि रात्री येऊन काम सुरू केलं. तर मला इथं रात्री 12ला येऊन सिमेंटच्या कॉन्क्रिटिंगमध्ये मी अर्धा बसून आंदोलन केलं, मग ते गेले. प्रशासनाकडनं आपलं काय पत्र? प्रशासनाचं कडनं काय नाही. प्रशासन आता मला काय प्रशासनावर काय बोलू. आता मी 10 वर्ष आमदार होतो, 5 वर्ष नगरसेवक होतो. मला जर ही ट्रीटमेंट देत असेल तर बाकीचं काय आहे? नेमका रस्ता कोणाच्या फायद्यासाठी करण्यात येतो? नाही, आता त्यांना माहिती आहे काय आहे काय नाही. आता हे तुम्हाला दिसतं इथं की काय चाललंय काय नाही. काय माहिती आहे का की मूळ विषय आपल्या, मी शाळा चालवतो, शाळा चालवणं एक तर काढणं कठीण आहे आणि ते गुणवत्तेत आणणं महाग कठीण आहे. आणि तुमच्या संस्थेमध्ये उत्तम शिक्षक येणं हीच तुमची खरी गरज आहे. आणि नुसतं समजा मी मागाशी पण बोललो, तुम्हाला सांगतो की एक टेलर चुकला ना तर एक शर्ट चुकल, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट जाईल, पण एक शिक्षक चुकला ना तर अख्खी पिढी बरबाद होणार आहे. तर हे तुमचं आमचं तर सगळ्यांचं नाही, सगळ्या समाजाचं काम आहे की शाळांना चांगले मैदान कसे मिळतील, शाळेतलं वातावरण कसं चांगलं राहील, शाळेत विद्यार्थी कसे घडतील, त्यांच्या 2 हाताला स्किल कसे येतील, मुलं सन्मान गर्व कसे जातील, मुलांवर चांगले संस्कार कसे होतील, मुलांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण कसं विकसित होईल, त्यांच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान कसं वाटेल, हे घडवायचं काम कोणाचं आहे? तर तुमच्या आमच्या सगळ्यांचं आहे. आता या आंदोलनाच्या मार्फत आपली काय मागणी असते? माझी या आंदोलनात की मला आम्ही सांगतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, शाळेला न्याय मिळाला पाहिजे. आमचा काय कुठलाही अहंकार नाही आहे. त्यांनी करावं, आम्ही म्हणजे चांगलं व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला काय कोणाला दुखवायचं नाही आहे, परंतु हे चुकीचं चाललंय एवढंच मला म्हणायचं. थँक्यू सो मच.